चल दादा, चल ना रे लवकर घरी. आई वाट पाहत असेल आपली. हातातली कुल्फी संपवत मनोज म्हणाला. अरे हो मनू, थोडाच सामान घ्यायचं बाकी आहे, मग आपण घरीच जाऊ. मनोजचा मोठा भाऊ अतुल हातातल्या पिशव्या सावरत म्हणाला. अतुल आणि मनोज दोघे सख्खे भाऊ आज दसऱ्याची खरेदी करायला आले होते. अतुल तसा वयाने 18 वर्षाचा मुलगा, नुकताच BAला ॲडमिशन घेतलेला, परंतु वयाच्या 12व्या वर्षीच आपल्या वडिलांना गमवल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला. आईला होईल त्या परीने मदत करून त्याने आत्तापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ मनोजचीही जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव त्याला होती. म्हणून तर BAसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन तो एका कुरिअर कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. आज नाईट शिफ्ट असल्यामुळे तो सकाळीच दसऱ्याच्या खरेदी करायला बाहेर पडला. आईने दिलेल्या लिस्टनुसार तो सामान घेत होता आणि सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सैर घडवत होता. मनोज 10 वर्षाचा एक गोंडस मुलगा, सावळा रंग, टपोरे डोळे, बाहेर जाणार म्हणून आईने विंचरून दिलेल्या केसांवरून सतत हात फिरवत आपल्या भावासोबत बाजारातील विविध घडामोडीचे निरीक्षण करत चालला होता. बाजारातल्या वर्दळीचा त्याला खूप हेवा वाटत होता, पण चालून चालून तो इवलीचा जीव मात्र थकून गेला होता. तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका ट्रेनवर गेली. रिमोट कंट्रोलवर चालणारी ती बुलेट ट्रेन त्याला खूप आवडली आणि त्याने दादाकडे ट्रेनसाठी हट्ट धरला. 1,500 रुपये एका खेळण्यासाठी मोजणे अतुलच्या मनाला पटत नव्हतं, पण आपल्या लहान भावाला नाही म्हणणे त्याला जमत नव्हतं. मनू, आपण नंतर घेऊ ना ही ट्रेन, आता मी तुला दुसरं काहीतरी घेऊन देऊ का? अतुल मनोजची समजूत काढत म्हणाला. मनोजसुद्धा आपल्या भावाची परिस्थिती कळत होती, पण बालमन शेवटी मित्राकडे जे असेल ते आपल्याकडेही असायला हवे हे वाटणे स्वाभाविक होतं. खूप समजूत घातल्यानंतर मनोजने आपला हट्ट सोडला, पण थोड्या उदास मनानेच. अतुलला ते बघवलं नाही. तो मनोजला घेऊन पुढच्या दुकानात गेला आणि त्याने एक साधी ट्रेन मनोजला घेऊन दिली. पूर्णपणे तर नाही, परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने मनोजचा उदासीनपणा दूर केला. खरेदी संपवून दोघेही जवळच्या लोकल स्टेशनवर पोहोचले. दादरला जाणारी लोकल यायला अजून 10 मिनिटे शिल्लक होती. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावर चढले आणि चालू लागले. अतुलने मनोजचा हात घट्ट पकडला होता. त्याच मनात विचारांची गर्दी झाली होती. आपल्या पुढच्या वाटचालीची तो मनातल्या मनात आखणी करत होता. मनोज मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारातल्या गोष्टी कशा सांगायच्या याचा विचार करत होता. दोघेही आपापल्या विचारात गुंग होते. अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणि बघता बघता 2च मिनिटात पावसाचा जोर वाढला. दोघेही भानावर आले. अतुलला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढली आहे. लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत. पावसापासून वाचण्यासाठी लोक पुलावर जमा होत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूने लोक जमा झाली होती. अतुलने मनोजचा हात घट्ट धरला. मनोजचा सुद्धा थोडा घाबरला. पुलावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती राहिली. मुंबईकरांना ही गर्दी काय नवीन नव्हती, परंतु पुढे जे काही घडणार होतं त्याची कल्पना मात्र त्यांनी कधीच केली नसावी. पाऊस चालूच होता. तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. काहीतरी पडल्याचा तो आवाज पूल पडल्याच्या आफेवर परिवर्तित झाला आणि तेथून सुरुवात झाली
प्रत्येकाच्या धडपडीची. धडपड आपला जीव वाचवण्यासाठी. लोक कशाचीही पर्वा न करता आपला जीव वाचवत पुलावरून खाली जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. आता मात्र अतुल पूर्णपणे भानावर आला. त्याने मनोजला जवळ घेतले आणि तो गर्दीतून वाट काढत काढत तो पुढे जात होता. परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोक एकमेकांना तुडवत तुडवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात अतुलच्या हातून मनोजचा हात सुटला. लोकांच्या लोंढ्याने दोघांनाही एका क्षणात एकमेकांपासून दूर केलं. मनू 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 जीवांच्या आकांताने अतुल ओरडत होता. दादा दादा रडक्या स्वरात मनू आपल्या भावाला हाक मारत होता. सगळीकडे हे चित्र होते. काही मिनिटापूर्वी शांत असलेला तो पूल लोकांनी आणि त्यांच्या आक्रोशाने भरला होता. पुलाच्या अरुंदीपणामुळे आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्याकारणामुळे येणारे जाणारे दोन्ही लोक आज त्या पुलावर अडकले होते. आता मात्र परिस्थितीचे रूप चेंगराचेंगरीमध्ये झाले. पावसानेही विकराळ रूप धारण केले होते. जणू काही खूप दिवसांचा कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता. सगळीकडे एका काळसर वातावरणाने आपलं राज्य पसरवलं होतं. त्या वातावरणात दूर झालेले ते दोघे भाऊ मात्र एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते. अतुल मनोजला हाका मारून आता थकला होता. आत्तापर्यंत येणारी दादाची हाक आता बंद झाली कारण नियती तीच काम करून गेली होती. तो इवलीचा जीव तरी किती वेळ दमकोंडी सहन करणार. त्याचा तो निष्पाप देह निपचित पडला होता. कित्येक जणांच्या पायाने तुडवला गेला होता. अतुलला कळून चुकले. त्याचेही अवसान गळाले. त्याच्यासमोर मनोजचा तो गोंडस चेहरा येत होता. थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाहीये. याच्यावर त्याचा विश्वास बसेना. त्याला आईची आठवण आली. त्याच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यात त्याच्यावरून 2-3 माणसे त्याला तुडवून गेले आणि त्यानेही आपला शेवटचा श्वास घेतला. तोही आता मनोजप्रमाणे निपचित पडला होता. एकाच क्षणात सगळं काही संपलं. थोड्या वेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली. आता त्या पुलावर जे राहिले होते ते म्हणजे 22 मृतदेह आणि काही जखमी लोक. त्या मृतदेहांमध्ये एका 10 वर्षाचा मुलाचा मृतदेह आणि त्याच्या हातात असलेली रक्ताने माखलेली ट्रेन पाहून रेस्क्यू टीममधल्या सदस्यांनीही आपले अश्रू अनावर झाले. शेवटी अतुल आणि मनोज दोघांचेही मृतदेह असणारी ॲम्ब्युलन्स सरकारी दवाखान्याकडे रवाना झाली. किती विसंगती आहे ना. ज्या शहरात बुलेट ट्रेन येणार त्याच शहरात सामान्य माणसाला मूलभूत सोयींसाठीसुद्धा रोज संघर्ष करावा लागतो. मुंबईच्या लोकलने प्रवास म्हणजे नवीन माणसाला धडकीच भरते. मुंबईकरही त्रस्त आहेतच, परंतु जगण्यासाठीची ही धडपड आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेली होती. एल्फिन्स्टन रोडवर घडलेली ही चेंगराचेंगरी खूप अगोदरच ठरलेली होती. रोज लोंढेच्या लोंढे मुंबईत दाखल होतात. ती बिचारी किती सहन करणार. तिची आणि मनोजची परिस्थिती एकच आहे. मनोजनेच तर दम सोडला. तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबईसुद्धा आपला जीव सोडून म्हणेल, बस आता. एक मात्र खरं आहे, कितीही वाईट परिस्थिती असो, मुंबई तिच्यावर मात करीन. परत उभं राहून आपल्या कामाला लागते. आशा करतो एल्फिन्स्टन रोडवरील घटनेनंतर सद्य परिस्थितीत सुधारणा होईल. नाहीतर या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.